हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे बरं का. माझ्या मागे एक 22 इयर्सचा मुलगा लागलेला. त्याच्या माझ्यामध्ये एक 7-8 वर्षाचा फरक होता, म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान होता. तर जेव्हा त्यानं मला फॉलो वगैरे केला, माझे फोटो वगैरे असे झपाझप सगळे फोटो लाईक केला पट्ट्यानं, 800 फोटो पोस्टमध्ये सगळे जे असेल ते. आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच बेस्ट फ्रेंडचे असे रील्स पाठवायला लागला. नंतर लववरनं पाठवायला मला ह्याची काय भानगड. आणि डायरेक्ट ना त्यानं मला असे आय लव्ह यू वगैरे असं म्हणालं का. मी म्हटलं काय रे केवढा असं आहेस म्हटलं तू माझ्या पुढं, त्याला काय फरक पडत नाही असं तो मला सांगितलं. मग मी म्हटलं त्याच्या माझ्यामध्ये वयाचा फरक आहे. तर त्यानं मला पहिला असं दाखवून दिला नाही की त्याला माझ्या वयाचा फरक बिरक पडतो. नंतर म्हटलं काय रे लग्न करणार आहेस का माझ्याशी. तर तेव्हा काय म्हटलं होतं का, नाही आपल्यामध्ये वयाचा फरक आहे, तू वेगळ्या जातीचे आहेस, आमच्या घरातले काय म्हणतील. म्हणजे त्यांच्या घरातले काहीतरी म्हणतील आणि आमच्या घरातले काय म्हणणार नाही, तर म्हणजे आमच्या घरातले मला वाऱ्यावर सोडले. ही अशी टाईमपास लोक येतात कुठनं, म्हणजे मला काय म्हणलं, म्हणजे त्याला आता सध्या लग्न टाईमपास नाही किंवा त्याचं लग्न होईपर्यंत तेवढ्या पिरियडपर्यंत मी त्याला त्याच्यासोबत पाहिजे म्हणा. म्हणजे त्याचं काय म्हणणं होतं की त्याचं लग्न होईपर्यंत मी त्यासोबत वेळ घालवावा. हे कुठला लॉजिक म्हणायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेसाठी दुसऱ्याचा वापर करणार, दुसऱ्यांच्या फिलिंग्सचा वापर करणार आणि तुमचं लग्न झाल्यावर त्या व्यक्तीला सोडून देणार. मग तसं काहीच करायचं ना असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे बघा. सॉरी असे शब्द नाही वापरायला पाहिजे मी, पण डोकं फिरते राहावं असलं विचार ऐकलं ना. पण एक तर तुम्ही मित्र बनून राहा, नाहीतर तुम्ही डायरेक्ट प्रेम करत असेल तर डायरेक्ट लग्न करून टाका. हे काय धड इकडे बी नाही धड तिकडे बी नाही मध्येच